माय कोल्ड हार्टेड बॉस भाग 37. दुसऱ्या दिवशी सकाळ. खिडकीतून येणारा हलका सकाळचा प्रकाश, ICUचं वातावरण, अजूनही गंभीर मशीनची सतत चालणारे बीप बीप आवाज. वाणी अजूनही आरवच्या हाताला धरून झोपलेली असते. चेहऱ्यावर अजूनही अश्रूंचे डाग, केस विस्कटलेले. थोडा हलकासा हालचाल जाणवतो आरवच्या बोटांत, अगदी क्षीण हालचाल. मशीनच्या लाईनमध्ये थोडासा बदल दिसतो. वाणीला अजून झोपेत असतानाही जाणवतं. ती दचकून डोळे उघडते. ती लगेच डॉक्टरांना बोलायच्या तयारीत असते. पण त्याच वेळी डॉक्टर आणि नर्स स्वतःच आत येतात. डॉक्टर नर्सकडे पाहत, व्हिज्युअल थोडे स्टेबल दिसतात. ऑब्झर्वेशन सुरू ठेवा. वाणीच्या डोळ्यात क्षणभर आशेची किरण चमकते. ती आरवकडे बघून हलक्या आवाजात, वाणी थरथरत्या आवाजात, आरव, ऐकलंस ना तू? मी इथेच आहे तुझ्यासाठी. डॉक्टर तिला शांतपणे बाहेर थांबायला सांगतात. वाणी खोली बाहेर येते. तिच्या डोळ्यातून अश्रू, पण आत आशेची एक छोटीशी ज्योत लागलेली. वाणी खुर्चीवर बसलेली, डोकं हातात धरलेलं, तिचं मन अजूनही गोंधळलेलं. रुद्रचे शब्द, तिचं स्वतःचं अपराधीपण आणि आता आरवची थोडी हालचाल. तेवढ्यात पावलांचा आवाज येतो. वाणी वर बघते. रुद्र उभा असतो, शर्टाच्या बाही जरा सरकलेल्या, चेहऱ्यावर गंभीरता. तो थेट वाणीसमोर येतो. दोघांच्या नजरा भेटतात. काल कॅन्टीनमधलं वाद अजून ताजा होता. वाणीला काही बोलायचं होतं, पण शब्द अडकतात. रुद्र गंभीर पण थोडक्यात, डॉक्टरांनी मला फोन केला होता म्हणून आलो. वाणी हळू आवाजात, वाणी, तो आरव थोडं हलला. कदाचित तो ऐकतोय. क्षणभर शांतता पसरते. रुद्रच्या चेहऱ्यावर हलका दिलासा दिसतो. तो वाणीच्या शेजारी खुर्चीवर बसतो. रुद्र थोडं मृद स्वरात, पण नजरेत कठोरपण घेत, अजूनही तुला सगळं एकटीला पेलायचं नाहीये. वाणी, किती वेळा सांगू, पण तू नेहमी मला दूर लोटतेस. वाणीच्या श्वास अडकतो. डोळ्यात पाणी दाटते. ती त्याच्याकडे बघते, पण काहीच बोलत नाही. रुद्र तिच्याकडे सरळ बघत, त्याच्या नजरेत एक प्रश्न, वेदना आणि थोडं उबदारपण दडलेलं असतं. दोघं काही क्षण शांत बसलेले असतात. फक्त कॉरिडॉरमधून जातानाचे आवाज, दूरवर नर्सेसचा कॉल. वाणी दोन्ही हात गुंफून मांडीवर ठेवलेले, डोळ्यात पाणी, पण ती स्वतःला सावरायचा प्रयत्न करते. डोळ्यात थकवा, चेहऱ्यावर निरुत्तरपणा. रुद्र थोडा वेळ शांत होतो. वाणीच्या अशा वागण्याने रुद्राला खूप राग येत होता, पण तो राग बाहेर येऊ देत नाही. मग हलकेच शर्टाची बाही सरकवतो. चेहऱ्यावर ताण घेत तो वाणीसमोर उभा राहतो. रुद्र नजर सरळ, पण आवाजात राग दडवलेला. चल, तुला रियाच्या घरी सोडतो. वाणी काहीच बोलत नाही. तिचा चेहरा पूर्णपणे ब्लँक होतो. नजर खाली असते. फक्त हळूहळू उभी राहते आणि रुद्रच्या मागे चालायला लागते. दोघं कॉरिडॉरमधून गाडीच्या दिशेने चालतात. रुद्र गाडीचा दरवाजा उघडतो. वाणी शांतपणे बसते. गाडी सुरू होते. रस्त्यावर सकाळचे ट्रॅफिक, गाडीत मात्र जड शांतता. हलका FM चालू असतो, पण दोघांचं मन कुठेच नव्हतं. वाणी खिडकी बाहेर बघत असते. चेहऱ्यावर अजूनही थकवा, शून्य भाव. रुद्र स्टेअरिंग पकडून गाडी चालवत असतो. चेहऱ्यावर ताण आणि आतल्या आत चाललेला विचार. मग रुद्र हळू आवाजात बोलतो. रुद्र, काल कॅन्टीनमध्ये जे काही बोललं त्याबद्दल मला असं वाटतं की तू स्वतःला खूप दोष देऊ नकोस. वाणीचा हात थोडासा घट्ट होतो. तोच ती हलक्या हसण्याचा प्रयत्न करते, पण आवाज अध्रतो. वाणी दिलाशी आवाजमध्ये, माझ्याकडे काही उत्तर नाही सर. माझं मनही काही समजत नाही. एवढं बोलून वाणी शांत होते. रुद्रच्या मनात स्वतःशीच काल तिने घेतलेला निर्णय अजूनही जाळतोय मला, पण हाच राग मला तिच्यापासून दूर नेईल
ती चूक माझी होती. हो, माझीच मोठी चूक आहे. रुद्र हळूहळू सुस्कारा टाकतो. गाडीच्या वेगासोबत त्याच्या विचारांचा वेग वाढतो. तुझ्याशी डिवोर्स घेणं ही माझी सगळ्यात मोठी चूक होती वाणी. पण अजून 4 महिने आहेत. या 4 महिन्यात तुझ्या मनात माझ्यासाठी जागा बनवणार. तू मला परत ओळखशील, माझ्यावर विश्वास ठेवशील. यावेळी मी तुला गमावणार नाही. रुद्र एक कटाक्ष वाणीच्या चेहऱ्यावर टाकतो. ती अजूनही शांत खिडकीबाहेर बघत होती. रुद्र काही बोलत नाही, फक्त गाडी हळूहळू पुढे जाते. गाडी रियाच्या घराच्या गेटसमोर थांबते. रुद्र गाडी बंद करतो. वाणी थोडा वेळ बसून राहते, मग हळूच दरवाजा उघडून बाहेर पडते. ती एक शब्दही न बोलता गेटच्या आत शिरते. रुद्र गाडीत बसून तिच्याकडे बघत राहतो. डोळ्यात राग, अपराधीपण आणि कुठेतरी लपलेली ओढ. त्याच्या डोक्यात अजूनही त्याचा निर्धार घुमत असतो. मनात, या 4 महिन्यात तुझं मन बदलून दाखवेन वाणी. रुद्र गाडी सुरू करतो आणि हळूहळू निघून जातो. आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.